19 मे 1910. इतिहास ज्यांना केवळ 30 जानेवारी 1948च्या एका कृत्यावरून ओळखतो त्या नथुराम गोडसे यांची आज जयंती. गांधी हत्या हाच केवळ त्यांचा जीवनपट नाही. एका बाजूने विचार केला तर त्यांच्या हत्येच्या कृत्याव्यतिरिक्त समाज सुधारणा, देशकार्य आणि राष्ट्रवादाचे काही असे पैलू आहेत ज्यांच्याकडे मुख्य प्रवाहातील इतिहासाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. नथुराम गोडसे हे तरुण वयात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारांनी अत्यंत प्रभावित होते. सावरकरांनी रत्नागिरीत सुरू केलेल्या जातीभेद निर्मूलन आणि अस्पृश्यता निवारण चळवळीत गोडसे केवळ सहभागीच झाले नाहीत, तर त्यांनी त्यात सक्रिय योगदान दिले. दलितांना मंदिरात प्रवेश मिळवून देणं, हिंदू समाजातील उच्च नीच भेद मिटवणे आणि जाती व्यवस्था तोडण्यासाठी आंतरजातीय सहभोजनांचे आयोजन करणे यात त्यांचा मोठा वाटा होता. हिंदू संघटन मजबूत करायचे असेल तर जातीभेद आधी नष्ट झाला पाहिजे या विचाराचं ते पाठीराखे होते. त्यानंतरचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे 1947च्या फाळणीचा काळ, जेव्हा पाकिस्तानमधून लाखो हिंदू आणि शीख निर्वासित आपले सर्वस्व, घरदार आणि नातेवाईक गमावून अत्यंत दडपशाहीचा सामना करत भारतात आले, तेव्हा गोडसे शांत बसले नाहीत. त्यांनी हिंदू महासभेच्या माध्यमातून या निर्वासितांच्या पुनर्वसनासाठी आणि मदत कार्यासाठी स्वतःला झोकून दिले. दिल्ली आणि पंजाबमधील छावण्यांमध्ये अन्न, कपडे आणि वैद्यकीय मदत पोहोचवताना फाळणीतील हिंदूंच्या वेदना आणि कट्टरपंथीयांचं क्रूरता त्यांनी अत्यंत जवळून पाहिली. या घटनेचा त्यांच्या मनावर अतिशय खोल आणि तीव्र परिणाम झाला. गोडसेंच्या बाजूने विचार मांडताना तत्कालीन राजकीय परिस्थितीकडे पाहिले जाते. मोहम्मद अली जिन्ना यांनी धर्माच्या आधारावर देशाची फाळणी करून घेतली. मग संपूर्ण लोकसंख्येची अदलाबदल का झाली नाही? सर्व मुस्लिम पाकिस्तानात का गेले नाहीत? आणि मुळात धर्मावर आधारित ही देशाची फाळणी गांधीजींनी होऊच का दिली? फाळणीच्या दंगलीत लाखो हिंदूंचा नरसंहार झाला, तरीही गांधीजींनी पाकिस्तानला 55 कोटी रुपये देण्याचा आग्रह धरला आणि उपोषण केले. गोडसेंच्या मते हे कृत्य म्हणजे उघड तुष्टीकरण होते, ज्यामुळे अखंड भारताचे स्वप्न कायमचे भंग पावले. गोडसे आणि त्यांच्या विचारसरणीच्या लोकांचा आणखी एक मोठा आक्षेप गांधीजींना दिलेल्या राष्ट्रपिता या उपाधीवर होता. त्यांच्या मते गांधीजींना राष्ट्रपिता बनवणे हे केवळ तत्कालीन काँग्रेस सरकारचे राजकीय काम होते. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात केवळ एकाच व्यक्तीचे किंवा विचारसरणीचे योगदान नव्हते. या देशासाठी भगतसिंग, शिवराम राजगुरू, सुखदेव थापर, सुभाषचंद्र बोस, विनायक दामोदर सावरकर आणि चंद्रशेखर आझाद यांसारखे असंख्य क्रांतिकारक होऊन गेले, ज्यांचे योगदान देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मोलाचे आणि अतुलनीय होते. केवळ काँग्रेसच्या धोरणांमुळे या हजारो क्रांतिकारकांच्या बलिदानाला इतिहासात दुय्यम स्थान दिले गेले, अशी गोडसेंची ठाम धारणा होती. गांधीजींची हत्या हा कायद्याच्या आणि मानवी दृष्टीने मोठा गुन्हाच असेल, व केवळ या एका कृत्यामुळे नथुराम गोडसेंनी आधी केलेले सामाजिक कार्य, निर्वासितांसाठी दिलेला लढा आणि त्यांनी उपस्थित केलेले हे प्रश्न इतिहासातून पुसून टाकता येतील का? या संपूर्ण भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटते? कमेंटमध्ये नक्की सांगा.